एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता. तो साधा, कष्टाळू आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा होता. त्याला 4 मुले होती. सगळे अगदी तरुण, हुशार, पण नेहमी एकमेकांशी भांडणारे. घर असो की शेत, त्यांचा वाद नित्याचं झालं होतं. मी जास्त काम केलं, तू नेहमी काम टाळतोस, माझ्या वाटेलाच का जास्त येतं, अशा छोट्या मोठ्या कारणांवरून त्यांच्या घरात रोज आरडाओरड व्हायची. आई बाबा कितीही समजावून सांगत असत, पण मुलांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. गावकरीही म्हणायचे, हा माणूस तर चांगला आहे, पण त्याची पोरं मात्र किती हट्टी आहेत. हळूहळू तो माणूस म्हातारा होत गेला. एक दिवस शेतात बसलेला असतानाच त्याच्या मनात विचार आला, मी मेल्यानंतर ही मुलं असंच भांडत राहिली तर घर, शेत सगळंच नष्ट होईल. मग त्याने एक दिवस त्यांना सर्वांना एकत्र बोलवलं. बाळांनो, आज मी तुम्हाला काही शिकवणार आहे. काय बाबा, पुन्हा उपदेश ना? मोठा मुलगा हसत म्हणाला. नाही रे, आज उपदेश नाही, प्रयोग आहे. वडिलांनी डोळ्यात चमक आणत उत्तर दिलं. त्यांनी सगळ्यांना रानात पाठवलं आणि म्हणाले, जा, थोड्या वाळलेल्या लाकडाच्या काडक्या घेऊन या. 4ही भावंड रानात गेली आणि मोठमोठ्या काटक्या घेऊन परत आली. पण परत येताना पुन्हा भांडण सुरूच होती. मी जास्त काटक्या आणल्या नाही, माझ्या काटक्या जाड आहेत. वडील हसत म्हणाले, बस रे, आता बस. त्यांनी सांगितलं, आता प्रत्येकाने एक एक काडी उचला आणि तोडून दाखवा. मुलांनी क्षणार्धात काड्या तोडल्या. कटकन आवाज आला. पाहिलं, म्हणाले वडील, की सोप्पं आहे ना? हो, एकदम सोप्पं, सगळे हसत हसत म्हणाले. वडील म्हणाले, छान, आता या सगळ्या काटक्या एकत्र करून एक घट्ट मोडी बांधा. मोठ्या मुलाने दोर काढून घट्ट बांधला. आता ही मोडी मोडून दाखवा. वडील म्हणाले. 4ही भावंड पुढे आली. एकाने मोडी दोन्ही हातांनी पकडून तोडण्याचा प्रयत्न केला, काहीच झालं नाही. दुसऱ्याने पाय ठेवून हातांनी खेचलं तरी नाही. तिसऱ्याने तर जमिनीवर आपटली, पण मोडी जसच्या तसं राहिली, मोडली नाही. वडील शांतपणे हसले आणि म्हणाले, पाहिलंत का, एक एक काडी तोडायला किती सोपं होतं, पण त्या एकत्र आल्या की त्यांना कोणाचंही बळ तोडू शकलं नाही. तसंच आयुष्यातही आहे. जर तुम्ही सतत भांडलात तर प्रत्येकाला वेगळं पडणं सोपं जाईल, पण जर तुम्ही एकत्र राहिलात तर एकमेकांना साथ दिलीत तर तुमच्या एकतेची ताकद जगात कोणालाच मोडता येणार नाही. 4ही मुलं शांत झाली. त्यांना आपली चूक लक्षात आली होती. सगळ्यात लहान मुलगा म्हणाला, बाबा, आम्ही समजलो, आता आम्ही भांडणार नाही. हो बाबा, मोठा म्हणाला, आम्ही एकत्र राहू, एकमेकांना मदत करू. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्या दिवसानंतर घरात पुन्हा वाद झाले नाहीत. सगळे मिळून काम करू लागले, एकमेकांना विचारू लागले. गावकरीही म्हणू लागले, अरे पहा, त्या म्हाताऱ्याच्या शिकवणीने घरात किती बदल झाला. आणि त्या वडिलांनी आयुष्याचे शेवटचे दिवस आनंदात आणि समाधानात घालवले. त्यांची शिकवण मात्र कायमची त्यांच्या मुलांच्या मनात कोरली गेली. एकतेतच खरी शक्ती असते. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.